इराणने सामान्य भारतीय पासपोर्टसाठीची व्हिसा मुक्त सुविधा 22 नोव्हेंबर 2025 पासून बंद करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय केवळ पर्यटन धोरणामध्ये बदल नाही, तर मानवी तस्करी आणि अपहरणाच्या गंभीर घटनांशी संबंधित आहे। चला या निर्णयाचा मागोवा आपण घेऊया। कारणे काय आहेत आणि प्रतिक्रिया काय आहेत? भारतीयांसाठी काय याचा अर्थ होतो? इराणने हा निर्णय का घेतला? इराणने सांगितलं आहे की व्हिसा मुक्त प्रवासाचा गैरवापर होतोय। काही अपराधी भारतीयांना नोकरीचे खोटे आश्वासन देऊन इराणमध्ये त्यांना बोलावतात। विदेश मंत्रालयाने नोटीस दिलेली आहे की काही भारतीय नागरिक अपहरण झाल्याचे प्रकरण देखील समोर आलेले आहे आणि त्यानंतर त्यांचा घरकाकडून जो खंडणी घेतली जाते ती मागितली जाते, हे प्रकरण देखील वाढत आहे। हा निर्णय गुन्हेगारी तत्व वापरून व्हिसा सुविधा दुरुपयोग करणाऱ्या गटांसाठी रोखण्यासाठी फार महत्त्वाचा आहे। इराणच्या दूतावासाने आणि MEA यांनी सांगितलं आहे की भारताचा प्रतिसाद आणि सल्ला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय। त्यांनी चेतावणी दिलेली आहे की असे एजंट जे इराणमध्ये नोकरी प्लस व्हिसा मुक्त प्रवास असे खोटे आश्वासन देतात त्यांच्यापासून दूर राहावं। MEA ने याआधी देखील सांगितलं होतं की व्हिसा मुक्त सुविधा फक्त पर्यटनासाठी होती, कामासाठी नव्हे। ते म्हणतात की प्रवास करणारा भारतीय नागरिक एजंटचा ऑफर काळजीपूर्वक त्यांनी तपासायला हवं आणि सोशल मीडिया किंवा गॅरंटी देणाऱ्या तृतीय देशामध्ये पाठवणाऱ्या एजंटपासून त्यांनी आपला बचाव करावा। फसवणूक आणि अपहरणाचे गंभीर प्रकरण काही प्रकरणांमध्ये असेही समोर आलेले आहेत की भारतीय नागरिकांना नोकरी प्लस इतर देशामध्ये पाठवणे या वचनावर इराणमध्ये आणलं जातं आणि त्यांना ताब्यात घेतले गेलेले आहेत। ते MEA म्हणतंय की एक एजंट संघटित गुन्हेगारी नेटवर्क देखील चालवतो जे व्हिसा मुक्त सुविधेचा वापर करून असं काम करतं की या कारणाने आता इराणमध्ये प्रदेश आणि प्रवेश आता हे दोन्ही पातळीवर बंद करण्यात आलेले आहे। त्यासाठी व्हिसा मिळवणं आता अनिवार्य झालेलं आहे। क्षेत्रीय आणि राजकीय याचे परिणाम काय? हा निर्णय भारत आणि इराणसाठी राजनैतिक संबंधात बदल घेऊन येऊ शकतो, विशेषतः यावेळी जेव्हा प्रवास धोरण आणि सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा झालाय। प्रवासासंबंधित फसवणूक आणि तस्करी यासारख्या घटनांवर भारत आणि इराण दोन्ही देशांनी अधिक लक्ष देणं आवश्यक आहे। भारतीय प्रवाशांसाठी एक मोठी धोक्याची झळ ही आहे, कारण त्यांच्या प्रवासाचा हेतू पर्यटन नसून कामाच्या आशेने आणि खोट्या एजंटच्या वचनावर आधारित असू शकतात। निष्कर्ष काय निघतो तर इंडियन नागरिकांसाठी इराणमध्ये स्वस्त आणि सहज प्रवासाचा मार्ग बंद होतो आहे, परंतु हे शेलफिश धोरण नसून सुरक्षा दृष्टिकोनातून केलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे। या बदलामुळे प्रवाशांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल आणि ऑफर देणाऱ्या एजंटांवरून दूर त्यांना राहावं लागेल त्यांच्यासोबत आणि त्यांच्या गरजेपासून देखील। तुमचा विचार आणि याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा।